श्री गणेशाय नमः। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी मुकुंद जोशी हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. बँकेच्या सेवेत अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी केलेलं आहे. बँकेमध्ये अनेक प्रकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा उत्कृष्ट काम करून बँकेच्या गौरवामध्ये त्यांनी फार मोठा योगदान मिळवलेलं आहे. अशा मुकुंद जोशी यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तेरे जैसा यार कहाँ ऐसा यार आना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तेरे जैसा यार कहाँ ऐसा यार आना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के. याद आ तेरी यारी को मैंने तो खुदा माना, करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. ये शहर पंचगंगा नदी के किनारे बसा कोई आम शहर नहीं है, बल्कि स्पिरिचुअलिटी, ट्रेड और हिस्ट्री का भी सेंटर है. वैसे हम बात कर रहे हैं कोल्हापुर की. नाम तो आपने सुना ही होगा. मला 40 वर्षापूर्वीचे दिवस आठवतात. भरपूर घटना आहेत की ज्या बाळासाहेब माळींच्या आम्ही सहवासात शिकलो. पहिलं म्हणजे कामाची चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी, हे आपण माळीसाहेबांच्याकडनं मी लहानपणापासून शिकलो.
प्यार क्या कहना मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना खिले खिले चेहरों से आज मुकुंद जोशी साहेब हे आमचे परिचयातले बँक KDCC बँक कोल्हापूरमध्ये उच्च पदावर असणारे आमचे सहकारी आणि गेले 6-7 वर्ष ज्या पद्धतीने ह्या CME सेल आणखी जोशी साहेबांचं जे सहकार्य राहिलं हे फार मोठा वाटा राहिला आमचा इकोकेन शुगर फॅक्टरीचं चालवण्याचं। आम्ही एवढी वर्ष त्यांच्यावर राहिलो आहे आणि त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांचे जे काय वृत्ती आहे आणि माणुसकी आहे हे आम्ही कधीच विसरणार नाही। मुकुंदा, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रदीर्घ सेवेतून तू निवृत्त होत आहेस। तुझ्या निवृत्ती समारंभाची कार्यक्रम पत्रिका मला मिळाली। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रशासक तसेच कार्यकारी संचालक म्हणून काम करत असताना तू दिलेली साथ मी कधीही विसरू शकणार नाही। बिगर शेती विभागातील तुझे ज्ञान आणि कामकाजाची पद्धत एक वेगळीच होती। तुझ्यासारख्या कर्मचाऱ्यांच्यामुळेच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आपण गतवैभव प्राप्त करून देऊ शकलो। साहेब साखर कारखान्यांचं काम पाहत होते त्यामुळे आणि मी पण साखर कारखान्यांच्या अन्य कामानिमित्त साहेबांची माझी भेट होती। मुख्य साहेबांचा स्वभाव बघितला तर अतिशय मनमिळावू अतिशय मार्गदर्शक अशा प्रकारचा आहे। त्याचबरोबर साहेबांनी JIB CIB अशा विविध बँकिंग क्षेत्रातल्या महत्त्वाच्या परीक्षा पास झालेल्या आहेत व त्या दृष्टीने त्यांनी आम्हाला देखील काही मार्गदर्शन केलं होतं। अशा प्रकारे वेल एज्युकेटेड आणि अतिशय मनमिळावू साहेब आता या महिन्यामध्ये रिटायर होणार आहेत, तर त्यांच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा चिंतितो। आता सध्यामध्ये मी अन्नपूर्णाचं काम करत असताना माझा संपर्क किंवा माझं कामकाजाचं हे दुसऱ्याबांच्या सुरू झालं। दुसऱ्याबांशी एकूण वागताना किंवा त्या कामकाज करताना मला जे वाटते की दुसऱ्याबांचा एकूण स्वभाव जर बघितला तर परखडपणे मग आपलं मत मांडणे आणि परखडपणे आपलं मत सांगणे, त्याचं सुधारणा करणे, त्याला दुरुस्त करणे, सहकार्य करणे, त्याचं आपले गुन्हेगार जर असले तर सुद्धा मदत करणे ही प्रवृत्ती मला जाणवली। मी आणि मुकुंद जोशी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जवळजवळ 25 वर्ष एकत्र काम केलेलं आहे। त्यांच्याबरोबर काम करत असताना बरेचसे अनुभव मला चांगले आले। त्यामध्ये ते अतिशय डिव्होशन देऊन ते आपलं दिलेलं काम करत असायचे। रिकव्हरीसारख्या वेगळ्या पद्धतीच्या कामामध्ये देखील त्यांनी सकारात्मकता आणून रिकव्हरीचं काम प्रभावीपणे केलेलं आहे। त्यांच्या एक स्वभाव मल्टीटास्किंगचा आहे, तर त्याला कल्याणाचे सचिव केलं, त्यानंतर ह्या गोष्टींसारख्या जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि जे दिल ते त्या कामामध्ये आपली चुरू दाखवत आहे। असं ऑफिसच्या कामासाठी देखील पूर्ण काम झाल्याशिवाय ते उठत नसत, त्यामुळे उशिरा आपण थांबावं लागलं तर थांबायचे, सुट्टी दिवशी यायचे, कुठले काम न करता हे करायचं। खरं तर हे आपल्या सर्वांनी घेण्यासारखं आहे, कारण ज्या ज्यावेळेस आपण विश्वासाने जर काम टाकतो तर त्यावेळेस ते आपण त्या विश्वासाला पात्र होऊन ते काम पूर्ण करून दिलं पाहिजे, हे वरिष्ठांना अपेक्षित असतं, तर ते त्यांनी केलेलं आहे। नमस्कार बाळासाहेब। आज बाळासाहेब उर्फ मुकुंद जोशी सेवानिवृत्त होत आहेत, त्यानिमित्त काही भावना व्यक्त करायच्या आहेत। ॲक्च्युअली बाळू आणि मी नात्याने भाऊ, परंतु जास्त मैत्रीच आमची आणि घट्ट मैत्री, खूप 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 घट्ट मैत्री। आणि तसं सांगायचं पाहिलं तर
येरमाळ्याला मी लहानपणी येतो होतो आईबरोबर आणि बऱ्याच वेळेला आम्ही वेगवेगळे खेळ तिथे खेळलो आणि अशा अनेक रम्य आठवणी आहेत की ज्या आम्हाला म्हणजे अजूनही चिरतरुण अशा आठवणी आहेत त्या. येरमाळ्याला मी जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा आम्ही त्या येरमाळ्याच्या शाळेत खेळायचो, क्रिकेट खेळायचो. बाळूबरोबर अनेक वेळेला आमचे असे हास्यविनोद झालेले आहेत. उन्हाळ्याची सुट्टी म्हणलं की मला येरमाळा आणि एडशी आणि हे सगळे प्रसंग असून डोळ्यासमोरून काही जात नाहीत. आमच्या दादांची बदली 1980मध्ये ठाण्याहून कोल्हापूरला झाली आणि आम्ही 83पर्यंत कोल्हापूरलाच होतो आणि त्या काळामध्येच माझी त्याची खरी ओळख झाली. आम्ही रोज खूप मस्ती मजा चिडवले एकमेकांना, भांडण या गोष्टी आमच्या रोजच्या चालू असायच्या, पण आम्ही कधी आबोला धरला नाही आमची. आणि परत आम्ही तेवढेच आनंदी दिसत असो आणि आजही मला तसाच तो दिसतो आणि त्या काळात जसा दिसत होता तसाच आजही दिसतो. आनंदी दिसतो, उत्साहित दिसतो आणि इथून पुढेही तो तसाच दिसणार आहे. आज आपल्या मुकुंद जोशी जे कोल्हापूर जिल्हा बँकेमध्ये शुगर पोर्टफोलिओ सांभाळतात, कर्ज विभागामध्ये एका महत्वाच्या पदावर काम केलेलं आहे, असे माझे अगदी जवळचे मित्र जे आज एका त्यांच्या ठराविक सर्व्हिस टेन्युअर नंतर आपली यशस्वी नोकरी पूर्ण करून रिटायर्ड होत आहेत, त्यांना पहिल्यांदाच मी शुभेच्छा देतो. आमच्यामधून असा एक बँकर आज रिटायर्ड होतोय की ज्याला मी सीओ पदावर जरी काम करत असेल तरी मला सांगायला बिलकुल त्याच्यामध्ये गैर वाटत नाहीये की जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा तेव्हा जोशी सरांनी आमचं नक्कीच मार्गदर्शन केलं. या बँकिंग नॉलेज बरोबरच त्यांचं लिखाण की ज्याच्यामुळे मला जोशी सरांबद्दल एक अट्रॅक्शन होतं की ती इतकं सुंदर लिहितात, याचबरोबर ते मराठी नाटकांमध्ये काम करतात. म्हणजे असा एखादा त्यांचं कुटुंबावर त्यांनी लिहिलेले आजपर्यंत म्हणजे कुटुंबावर असलेलं प्रेम, त्यांच्याबद्दल त्यांनी त्यांचा मुलगा, त्याच्यात कदाचित जेवढे त्यांचे फेसबुक फ्रेंड्स सगळ्यांना त्यांचं कुटुंब सगळ्यांना माहिती आहे आणि ते किती प्रेम करतात. त्याहीपेक्षा जिथे ते नोकरी करतात ते कोल्हापूर जिल्हा बँकेवर त्यांचं किती प्रेम आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याबरोबर वागताना आम्हाला नक्कीच लक्षात आलं. मी सुद्धा CIB पासआउट झालो आणि ते सुद्धा CIB पासआउट झाले. अशा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही एकमेकांशी बरेच वर्ष कनेक्ट आहोत. आज जोशी साहेब मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जरी रिटायर्ड होत असाल तरी जेव्हा जेव्हा माझ्यासारख्या कित्येक लोकांना गरज लागेल, कित्येक बँकांना तुमच्या नॉलेजची गरज लागेल, तेव्हा अशाच प्रकारे तुम्ही लोकांचं काम कराल, मला नक्कीच अपेक्षा आहे. मुकुंद मला नात्यानं मावस भाऊ, पण आमच्या सर्व भावंडांमध्ये सर्वात श्रीमंत, कारण आई नावाची श्रीमंती त्याच्याजवळ आहे. हरिमामाच्या परिस्पर्शानं आणि आशीर्वादानं मुकुंदचं आयुष्य फार उजळून निघालं. अत्यंत हलाखीत हलापेष्टा करत मुकुंदनं इथपर्यंत प्रवास केला, तो प्रवास थक्क करणार आहे. अर्थात याला त्याची साथ त्याच्या सौभाग्यवतींनी दिली. अतिशय गुणी कपल आहे, नजर लागावी असा संसार ह्या दोघांनी केला आणि आजही आईची सेवा करण्यात मुकुंद तिळ मात्रही कमी करत नाही, कारण आई हीच दैवत आहे. असाच एक दुसरा अनुभव कोरोना काळात आम्ही ॲडमिट होतो. घरचं जेवण पाहिजे होतं. 2-4 जी हक्काची माणसं आहेत त्यातलेच एक संध्या आणि जोशी काका, त्यांना फोन केला दवाखान्यात डबा पाहिजे म्हणून. तर संध्यानं असंच सगळ्या व्यापातून आमच्यासाठी सगळा व्यवस्थित दोघांसाठी डबा तयार करून द्यायची आणि जोशी काका आपल्या बँकेची वेळ सांभाळून ते आम्हाला डबा आणून द्यायची. इतकं म्हणजे हे त्यांचे उपकार नाही म्हणत मी, पण हे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशीच वाटते या त्यांच्या स्वभावाबद्दल. हे त्यांची परोपकार आणि त्यांनी आम्हालाच नाही, अशी कोणीही त्यांच्याकडे मदतीला गेलं तर ते मदत करणार नाहीत असं कधीही घडणार नाही. मी कृष्णाला बिग थँक्स सांगेन, कारण की त्याच्यामुळे ही प्रेमळ माणसं मला भेटलीत. आजी, त्याचे मम्मी पप्पा इतके प्रेमळ आहेत ना, खूपच लाड करतात माझे ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे आजी आजोबा, मामा मामी, केतकी, वैभवी, अथर्व, आत्या त्यांच्या खूप मनाने चांगली लोक आहेत. त्यांची एवढी मोठी फॅमिली आहे ना की इतके जणांची नावं तरी मी सांगू शकत नाही, पण अमेझिंग फॅमिली मला कृष्णामुळे भेटलेली आहे. माझी पहिली नोकरी 1992-93 साली डेक्कन इलेक्ट्रो वर्क्स गोकुळ शिरगाव येथे मी इलेक्ट्रिकल सुपरवायझर होतो आणि मुकुंद
माझा मॅनेजर होता. त्या 1.5 वर्षाच्या काळात मुकुंदची आणि माझी मैत्री चांगली जमली. त्यानंतर मी ती नोकरी सोडून जवाहर साखर कारखाना येथे आलो. नंतर मुकुंदने ही नोकरी सोडली आणि तो कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकरीला लागला. ऋषिकेश जोशी. आता जोशी जरी असलो तरी माझा आणि मुकुंद जोशींचा परिचय हा अगदी काही वर्षापूर्वींचाच. आम्ही एक नाटक करत होतो आणि त्यावेळी श्री प्रमोद वरामळे यांनी मला सांगितलं की त्यांचा एक मित्र आहे जो फार चांगला कवी आहे आणि त्यांना नाटकात काम करण्याची खूप इच्छा आहे. आणि त्या ठिकाणी ते आले, आमची ओळख झाली आणि आम्हाला एक असा नवीन होतकरू तरुणच मिळाला असं वाटायला लागलं. कारण अगदी नेपथ्य उचलण्यापासून ते कुठलाही नाटकातला छोटा मोठा रोल करण्याची त्यांची पूर्ण तयारी. आता एक 2 वर्षापूर्वी त्यांनी मला काहीतरी सांगितलं की ते रिटायर्ड होत आहेत. आमचा कोणाचा विश्वासच बसला नाही. आम्ही म्हटलं अहो तुमचं वय काय आणि तुम्ही काय रिटायरमेंट कशी घेणार, तुम्ही काय VRS वगैरे घेताय की काय. तर ते म्हणले नाही, मी प्रॉपर रिटायर्ड होत आहे. एनिवे आता तो दिवस आला आहे. आता ते नोकरीतून निवृत्त होत आहेत. पण नाट्यक्षेत्राला एक नवीन तरुण पूर्ण वेळासाठी मिळणार आहे याचा आनंद आम्हाला नक्कीच होतो आहे. धन्यवाद मुकुंद सर, खूप खूप शुभेच्छा. मुकुंद जोशी आमच्या बँकेत 1998 साली क्लार्क म्हणून हजर झाले आणि अल्पावधीतच त्यांनी आपल्या हुशारीच्या जोरावर निरीक्षकपदी बढती प्राप्त करून घेतली. तदनंतर त्यांच्या त्या विभागातील कामाचा अनुभव विचारात घेऊन त्यांना वसुली अधिकारी म्हणून सुद्धा नियुक्ती झाली आणि त्याला त्यांनी चांगल्या प्रकारे न्याय दिला. बँक जेव्हा अडचणीत होती त्या कालावधीमध्ये आपल्या हुशारीने त्यांनी वसुलीमध्ये चांगलं कामकाज केलं. त्यानंतर साखर कारखान्यासारख्या विभागातसुद्धा त्यांनी निरीक्षक म्हणून चांगले कामकाज केलेलं आहे आणि आज ते निवृत्त होत आहेत. मुळात हुशार असलेले जोशी शैक्षणिक स्तरावर देखील त्यांनी चांगल्या प्रकारे पदव्या प्राप्त केल्या. त्यामध्ये BCom असेल, GDC आणि आहे, MBA केलं, PGDCA केलं, DBM सारखा कोर्स केला. त्याशिवाय CPEC सारखी लेवल 1ची एक्झामसुद्धा त्यांनी पासआउट झालेत. मुळात हर होणारे असलेले जोशी बुवा बँकेच्या कामाव्यतिरिक्त इतर कामात देखील, उदाहरणार्थ 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, सूत्रसंचलन, गणेशोत्सव तसेच कर्मचारी कल्याण निधीमध्ये मानद सचिव म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे कामकाज केलेलं आहे. सर्व कर्मचाऱ्यांचा लेखाजोखा ते अगदी चांगल्या पद्धतीने मांडतात. सेवानिवृत्तीमुळं जोशीबुवांची उणीव बँकेला भरपूर बसणार आहे. पण निसर्ग नियमाप्रमाणेच बँकेच्या सर्व्हिसमध्ये सुद्धा निवृत्त व्हावंच लागतं. तरी जोशीबुवांच्या सेवानिवृत्तीच्या कालावधीकरता बँकेच्या वतीनं मी परमेश्वराकडं चांगल्या शुभेच्छा मागतो. त्यांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभावं अशी मी ईश्वराकडं प्रार्थना करतो आणि त्यांचं पुढचं आयुष्य अगदी छानपणे जावं. त्यांचे जे काही छंद बँकेच्या कामकाजामुळे अपुरे राहिले असतील तर ते त्यांनी पुढं जाऊन चांगल्या प्रकारे पूर्ण करावे आणि समाजाला, बँकेला उपयोगी पडेल असं कामकाज करावं. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है.